कुसमळे येथील मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल काढून नवीन पूल बनवण्याचे काम सुरू आहे। त्यासाठी पर्यायी रस्ता बनवण्यात आला आहे। परंतु आज रविवारी 5च्या सुमारास पर्यायी रस्ता पुन्हा एकदा खचल्याने बेळगाव चोरला गोवा अशी वाहतूक आज रविवारी सायंकाळपासून पुन्हा एकदा ठप्प झाली आहे। गेल्या 5-6 महिन्यांपासून मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल काढून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येत आहे। त्यामुळे मलप्रभा नदीतून मातीचा भराव टाकून पर्यायी रस्ता बनवण्यात आला आहे। परंतु मे महिन्याच्या अखेरीस आणि आता आज रविवारी पुन्हा एकदा बंधाऱ्यावर पाणी आल्याने रहदारी धोक्यात आली आहे। बेळगाव पणजी रोडवरील कुसमळी जवळ हे जुने मलप्रभा नदीवरील पूल एकतर हे पूल बांधण्यासाठी वेळाने चालू केले, त्याचबरोबर हे जे काम आहे ते एकदम स्लो काम आहे आणि अशा वेळेला ते आजपर्यंत 2 वेळा हे पुलाचं काम बंद पडलेलं आहे आणि जर हे लवकर बांधले असते तर आजपर्यंत जवळजवळ 15 दिवस या लोकल नागरिकांना त्रास होत आहे आणि याच्यानंतर जर लवकरात लवकर प्रशासनानं या बांधकामाजवळ लक्ष दिलं नाही तर अतिशय जांबुटी भागातील किंवा गोवावरून जेवढे काही वाहतूक होते त्यांना त्रास होणार आहे आणि जास्त करून जांबुटी भागातील सर्व जी जवळजवळ 30-35 च्या वर जी खेडी आहेत त्या सर्व नागरिकांना अतिशय या पावसाळ्यामध्ये अतिशय नाहक त्रास होणार आहे। त्यासाठी प्रशासनाला आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर याच्याकडे लक्ष घालावं। कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांना हे पूल लवकरात लवकर बांधण्यासाठी त्यांना वॉर्निंग द्यावी, न झाल्यास या भागातील लोकांना काय करावं, प्रशासनाच्या विरुद्ध मोर्चा काढावा, काय आणखी काही पर्याय सूचना झाला आहे तरी विनंती करतो की लवकरात लवकर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि हे पूल लवकरात लवकर कसं होईल आणि नागरिकांना जो त्रास होणार आहे त्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की या काम लवकरात लवकर होईल अशी कुठली तरी बंदोबस्त करावा आणि नागरिकांना जो त्रास होणार आहे